कशासाठी त्यांना परत एकदा संधी द्यायची? मोठ्या प्रमाणात कामं झाली ना, ही चालतं बोलतो ऑफिस आहे. भ्रष्टाचार केला म्हणतात, कर्तबगार बहादर. पण अजित गव्हाणेंना का संधी नाही? दादांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रोजेक्ट तळवड्यामध्ये आणला. विरोधकांच्या या टीकेला तुमच्याकडे काय उत्तर? कामामध्ये ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, जी धमक आहे, प्रशासनावर वचक आहे. गेल्या 10 वर्षात महेश लांडगेंनी काय केलं? एक वेगळा ठसा या माणसाने विधानसभेमध्ये निर्माण केलेला आहे. इथे रोजगार उपलब्ध होणार आहे. या परिसराचा विकास करण्याचं धोरण दादा दूरदृष्टी ठेवून कुठलाही प्रोजेक्ट आणतात. या संदर्भात भोसरीकरांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? महेश लांडगेंनी स्वतःची ताकद स्वतः तयार केलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आपण तिथले नागरिक, मान्यवर आणि मतदार या सगळ्यांशी बोलतोय आणि आमदार कसा असावा हे समजून घेतोय. गेल्या 75 वर्षामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कोणतीही निवडणूक घ्या, त्या निवडणुकीमध्ये विकासाचे तेच मुद्दे आपण चर्चेला आणलेले आहेत आणि त्याच मुद्द्यांवरती आपण निवडणुका लढवतो. परंतु काळ बदलतोय, नेतृत्व बदलतंय आणि त्याच्यामुळे हे विकासाची जी गती आहे ती अधिक गतिमान होताना आपल्याला बघायला मिळते. परंतु ही गतिमानता त्याच वेळी टिकून राहील इथं जेव्हा दूरदृष्टी असलेलं नेतृत्व हे लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये जाईल. त्यामुळं आपण या नागरिकांशी बोलत असताना विकासाचे ही जी प्रक्रिया आहे ही समजून घेत असताना आपण आमदार कसा असावा हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार. आणि आता माझ्यासोबत पिंपरी चिंचवड मधले माजी नगरसेवक शांताराम भालेकर आहेत आणि त्यांच्याकडून आपण भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, काय राजकारण आहे, विकासाचे मुद्दे काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहे. बापू, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. फॉर द पीपलचं मी मनापासून आभार मानतो दराडे साहेब. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. विधानसभेची रणधुमाळी चालू असताना खऱ्या अर्थानं भोसरी विधानसभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. परंतु भोसरी विधानसभा हा मतदारसंघ 2014 साली महेशदादा लांडगे हे अपक्ष आमदार झाले. त्यानंतर 2019 साली भाजपच्या माध्यमातून आमदार झाले. महेशदादा लांडगे हे असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. महेशदादा लांडगेंना एक पूर्वजांचा आशीर्वाद आहे, पूर्वजांची एक पुण्याई म्हणावं लागेल. खरं तर एक वेगळं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये समाजाचं हित जोपासण्याचं काम या व्यक्तिमत्वानं या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे. जेव्हापासून नगरसेवक झाले त्यानंतर 2014 साली ते पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले. त्या कालावधीमध्ये मी त्यांच्याबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्थायी समितीचा सदस्य होतो. त्या कालावधीमध्ये नुकत्याच निवडणुका लागणार होत्या आणि त्या निवडणुकांच्या माध्यमातून महेशदादा खूप बिझी होते. त्यावेळी स्टँडिंग कमिटीची जबाबदारी त्यांनी जवळपास माझ्याकडेच दिली होती. सातत्यानं मी स्टँडिंग कमिटीमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे स्टँडिंग कमिटीमध्ये चांगली कामं केली आणि ती कामं केल्यानंतर 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी अपक्ष निवडणूक लढवली. आम्ही सर्व सहकाऱ्यांनी दादाला पूर्ण पाठिंबा दिला आणि 2014 साली अपक्ष असताना सुद्धा पुढे मातब्बर व्यक्ती ज्यांना चांगला अनुभव आहे, 2-2 टर्म ज्यांनी आमदारकी भोगलेली आहे, अशांना खऱ्या अर्थानं विरोध पत्करून आव्हान निर्माण केलं आणि दादा
त्यावेळी विजयी झाले. आणि विजयी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये कालांतराने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, एक नेता म्हणून डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं या परिसराचा विकास करण्याचं धोरण ठरवलं. आणि अनेक धोरणं दादांनी राबवली. तसं पाहिलं तुम्ही तर विकासाचं धोरण म्हणताय, कोणते कोणते असे विकासाचे प्रोजेक्ट या गेल्या 10 वर्षामध्ये राबवलेत असं तुम्हाला वाटतं, की ज्याच्यामुळं या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एक पायाभूत सुविधा असतील, लोकांचं जीवनमान त्याच्यामुळं सुखकर झालंय, अशा पद्धतीचे काय उपयोग म्हणजे उपक्रम सांगता येतील तुम्हाला? तसं पाहिलं तर आमच्या तळवडेमध्येच मला पूर्वी महेश दादा आणि आम्ही डिअर सफारी पार्क करणार होतो. त्याच्यामध्ये पूर्वी हा आमचा मानस होता. परंतु रेड झोनची समस्या उपलब्ध झाल्यामुळं अलीकडल्या कालावधीमध्ये महेश दादांनी बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रोजेक्ट तळवड्यामध्ये आणला. आणि तो प्रोजेक्टला आत्ता सध्या त्याचं टेंडरही निघालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा पण पैसा काही आणलेला आहे आणि केंद्र शासनाचाही पैसा दादांनी आणलेला आहे. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचा उत्कृष्ट प्रोजेक्ट या ठिकाणी दादा. याच्यामुळं पर्यटन इथलं वाढू शकतं. साहेब, फक्त पर्यटनच नव्हे, लोकांची करमणूक तर होणार आहेच, परंतु आमच्या परिसरातील सर्वसामान्य गोरगरिबाला इथे रोजगार उपलब्ध होणार आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. दादा दूरदृष्टी ठेवून कुठलाही प्रोजेक्ट आणतात. त्याचप्रमाणे दादांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेला जो 450 कोटी रुपयाचा शास्तीकर लादलेला होता, आमच्या बोकांडी जो होता, तो खऱ्या अर्थानं जवळपास 70 कोटी रुपये फक्त तळवड्यातच. आमची एक रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा आहे, ज्ञानदीप विद्यालय, त्या शाळेचेच 2 कोटी रुपये या ठिकाणी माफ झालेले आहेत. अशा सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्यांना आम्हाला याच्यातून मुक्तता मिळालेली आहे. हा आमचा शास्तीकर माफ करण्याचं काम एकमेव दमदार, दिलदार आणि खऱ्या अर्थानं हा जो युग पुरुष आहे, कामामध्ये ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, जी धमक आहे, प्रशासनावर वचक आहे, या माणसाने विधानसभेमध्ये लढून तो रद्द केलेला आहे. आता निवडणुकीला आपण सामोरं जातोय आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून सातत्यानं एक विषय समोर येतो. आता तुम्ही तर विकासाचे आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत, पण त्यांच्याकडून एक प्रश्न येतो की गेल्या 10 वर्षात महेश लांडगेंनी काय केलंय, कशासाठी त्यांना परत एकदा संधी द्यायची? तुम्ही 2-3 प्रोजेक्ट सांगितले जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे, आणखी बरीच कामं असू शकतील, परंतु विरोधकांच्या या टीकेला तुमच्याकडे काय उत्तर आहे? साहेब, भ्रष्टाचार केला म्हणतात. भ्रष्टाचार केला म्हणण्याच्या पाठीमागं हा एक उद्देश की भ्रष्टाचार केला म्हणजेच कामं केली ना. हा त्यांनी पाठीमागं जाऊन पडताळून पाहावं. आपण ज्या वेळेला एखाद्यावर आरोप करतो भ्रष्टाचार केल्याचा, भ्रष्टाचार केला मोठ्या प्रमाणात म्हणतात, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कामं झाली ना. आणि विरोधकाचं कामच असतं भ्रष्टाचार केला म्हणून बोलणं. हे विरोधकाचं तेवढं याच्यावर नसतं. आज मोठे मोठे प्रोजेक्ट, आज चिखलीसारख्या गावामध्ये संतपीठाची निर्मिती केलेली आहे, बैलगाड्यांचा घाट असेल, आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी आहेत, जे आमचे संस्कृती आहे, ते सण जोपासण्याचं, चांगली मंदिरांना देणग्या देण्याचं दादांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. तिथून पुढे आपण गेलो मोशीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रोजेक्ट करण्याचं काम केलेलं आहे. तिथं मोठं हॉस्पिटल बनवलेलं आहे. चरवलीला जर गेलो तर चरवलीच्या ठिकाणी मोठं IT क्षेत्रामधलं, आपण तंत्रज्ञानामध्ये बाप बनेल अशा प्रकारचं IT क्षेत्रामधलं काम आणतात. पुण्यासारख्या शहरामध्ये एका जिल्ह्यात 2 यांना परवानग्या नसतात. COVP सारखं कॉलेज दादाने या ठिकाणी मोशी सारख्या ठिकाणी किंवा चरवली आपल्या परिसरामध्ये आणले. संविधान भवन हे दिल्ली सारख्या ठिकाणी व्हायला पाहिजे भारतामध्ये, परंतु हा कर्तबगार बहादर यांनी विधानसभेतून ही कामं ओढून आणलेली आहे. आणि असं हे चालतं बोलतो ऑफिस आहे. महेश लांडगेंना जर फोन केला ना, आहे त्या ठिकाणी या ठिकाणी या, आणि चालत्या बोलत्या ऑफिसमध्ये त्या गाडीत बसून पुढच्या 5 मिनिटामध्ये त्याचं समजून घेऊन त्याला करेक्ट उत्तर देऊन त्याचं कामाचं निरासन करून दादा पुढे जातात. दादा म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमधलं चालतं बोलतो ऑफिस आहे. गाडीत बसायचं, 2 मिनिटात काम करायचं, गाडीतून उतरायचं आणि आपल्या कामाला लागायचं. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आहे.
म्हणजे आता जी तुम्ही सगळी ही जी मांडणी करताय याच्यातून एक चर्चा होत असते की म्हणजे महेश लांडगे हे केवळ भोसरीचं नेतृत्व करत नाहीत, तर ते एक पिंपरी चिंचवडचा उद्याचं भविष्यातलं एक नेतृत्व आहे अशा पद्धतीनेही काही लोक बोलतात. पण त्याचवेळी विरोधक त्यांच्यावरती गेल्या 10 वर्षात काय केलं अशा पद्धतीचा आरोप देखील करतात. नेमकं याच्याकडे कसं बघता तुम्ही? साहेब, आमदार महेश दादा लांडगे हे संपूर्ण तुम्ही पिंपरी चिंचवडच म्हणताय, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेलं हिंदुत्ववादी असं हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. एक वेगळा ठसा या माणसाने विधानसभेमध्ये निर्माण केलेला आहे आणि स्वतःची ताकद संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्माण करून भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी सत्ता आणलेली असं हे निर्मळ व्यक्तिमत्व आहे. आता ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहे, 20 तारखेला मतदान करायचं, 20 नोव्हेंबरला, आपण झालेल्या गोष्टींबद्दल बरेच तुम्ही बोललाय तुमच्या याच्यामध्ये. पण अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे समजा राहिलेले प्रकल्प असतील की उद्याचे ते पूर्ण करण्यासाठी उद्याच्या भविष्यामध्ये म्हणून आपल्याला मतदान करायची वेळ आहे आत्ताची, आणि या संदर्भात भोसरीकरांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे असं वाटतं? आमदार महेश दादा लांडगेंचा 10 वर्षापूर्वीचा इतिहास जर वाचला तरच आपल्या लक्षात येते केलेला विकास आणि भविष्य काळामध्ये हा माणूस केवढे मोठे मोठे प्रोजेक्ट राबवेल आणि शहर कुठल्या दर्जाला नेऊन ठेवेल हे निश्चितपणे गेली 10 वर्षाचा इतिहास वाचला तर आपणास दिसून येते. 10 वर्षामध्ये दादा चांगल्या विचाराचे लोकांच्या संगतीत राहून चांगले चांगले प्रोजेक्ट या शहरामध्ये आणून या शहराचा निश्चितपणे विकास केल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं मांडणी करत असताना म्हणजे आता लोकाभिमुख नेता असणं गरजेचं असतं. तर लांडगे असतील किंवा गव्हाणे असतील, दोन्ही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच. तुम्ही लांडगेंबद्दल बरंचसं काही बोलला, पण अजित गव्हाणेंना का संधी नको? मग परिवर्तन का नको? अजित गव्हाणेंना संधी उपलब्ध साठी अजित गव्हाणेंनी स्वतःचं कर्तृत्व तेवढं प्रस्थापित केलं पाहिजे, स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे. महेश लांडगे हा लहान मुलगा असेल तरी तर लहान मूल सुद्धा त्यांना ओळखतं, आजची तरुणाई ओळखते, महिला भगिनी ओळखतात, ज्येष्ठ नागरिक ओळखतात. सर्वांचा आपला जवळचा असणारा हवाहवासा वाटणारा असा हा व्यक्ती आहे. हा प्रत्येकाच्या मध्ये कोणाचं सुखदुःखाचा वाढदिवस असेल, कोणाचा दुःखाचा प्रसंग असेल, कोणाचा आनंदाचा लग्नाचा प्रसंग असेल, तर महेश लांडगे हे व्यक्तिमत्व जातीने प्रत्येकाच्या परिवारात जाऊन तिथं उपस्थिती दाखवणारे व्यक्तिमत्व आहे. हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. महेश लांडगेंनी स्वतःची ताकद स्वतः तयार केलेली आहे. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी यासाठी कष्ट घेतले पाहिजे, आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं पाहिजे. धन्यवाद बापू, आपण वेळ दिलात आणि या सगळ्या म्हणजे आमदार कसा असावा हे थेट सांगण्यापेक्षा काही उदाहरणांमधून विकास प्रकल्पांची आज झालेली कामं, उद्याची प्रस्तावित कामं आणि या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही आंतरराष्ट्रीय प्रकल्प होऊ पाहतात या माध्यमातून आपण कसं नेतृत्व या मतदारसंघाला हवं या संदर्भातली आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. एकूणच आपण पाहतोय की आमदार कसा असावा या संदर्भात आपण चर्चा करतोय, लोकांची मतं जाणून घेतोय, त्यांची भूमिका जाणून घेतोय आणि ती सगळी जी भूमिका आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून किती उपयुक्त आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला मतदान करताना आपल्याला हा सातत्यानं आणि निरंतर विचार आपल्या मनामध्ये ठेवावा लागेल की आपल्याला कोणत्या प्रकारचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा. त्यामुळं मतदारांनी सारासार विचार करून, भविष्याचा विचार करून आपलं बहुमूल्य असं मतदान केलं पाहिजे. मतदानाला म्हणजे मतदान तुम्ही कोणालाही करा, पण मतदान केलं पाहिजे या विषयावरती आम्ही जनजागृती करतोय. अशा पद्धतीनं याची मांडणी आहे आणि आपण आमची सोबत करत राहा. फॉर द पीपल न्यूजचा हा दौरा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय आणि तिथं देखील मान्यवरांशी आम्ही बोलणार आहे, मतदारांशी बोलणार आहे, नागरिकांशी बोलणार आहे आणि या विषयावरती एक विचार मंथन आपण घडवून आणतोय. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच.
शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड़ का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।